नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक बातमी औरंगाबाद मधल्या जबरदस्त वादाची। खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात या जबरदस्त वादानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे। कामगार आयुक्तांनी हा गुन्हा दाखल केला असून औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झालाय। झालं असं की सीलबंद केलेली दुकानं उघडण्यावरून आधी शब्दाशब्दी आणि मग जबरदस्त बाचाबाची झाली। इम्तियाज जलील यांनी आयुक्तांसोबत ही बाचाबाची केली आणि यानंतर कामगार आयुक्तांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। लेबरच्या हितासाठी बसलेला आहे तो मान्यच आहे ना, पण मी यांचं दुकान काय बंद नाही। 50,000 रुपयाची फाईन लावतो। अजून एकाला कोण आहे ते राजवाले कोण त्यांच्याकडे 50 लोक काम करणारे लोक असेल त्यांच्या पोटाच्या आपण दिले का त्यांना पैसे? बसलेला आहे लेबरच्या हितासाठी बसलेला आहे तो मान्यच आहे ना, पण मी यांचं दुकान काय बंद नाही। 50,000 रुपयाची फाईन लावतो। तेव्हा वाद झाला, काही दुकानं बंद करण्यात आली, मग बंद केलेली दुकानं उघडण्याचा विषय होता। इम्तियाज जलील यांनी तसंही दुकानं बंद करायला कायमच विरोध दर्शवला होता। त्यातच काही दुकानदारांच्याकडनं पैसे मागण्यात आले अशाही प्रकारचा आरोप झाला आणि यावरूनच कामगार आयुक्त आणि MIMचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली आणि यानंतर इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता पोलिसात स्वतः कामगार आयुक्तांनीच गुन्हा दाखल केला। आपण पुन्हा एकदा पाहूयात काय हा वाद झाला ते। लेबरच्या हितासाठी बसलेला आहे तो मान्यच आहे ना, पण मी यांचं दुकान काय बंद नाही। 50,000 रुपयाची फाईन लावतो। अजून एकाला कोण आहे ते राजवाले कोण त्यांच्याकडे 50 लोक काम करणारे लोक असेल त्यांच्या पोटाच्या आपण दिले का त्यांना पैसे? बसलेला आहे लेबरच्या हितासाठी बसलेला आहे तो मान्यच आहे ना, पण मी यांचं दुकान काय बंद नाही। 50,000 रुपयाची फाईन लावतो। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, जोरदार वाद झाला तर? वाद साहजिक होता, कारण काय आपल्याला माहित आहे की 1 तारखेपासून जे सगळे आस्थापना दुकानं उघडण्यात आलेले, मात्र औरंगाबादमध्ये जवळपास 50 ते 60 दुकानांना सील ठोकण्यात आलं होतं, जे बंदीच्या काळामध्ये आपला व्यवसाय करत होते नियमाच्या विरोधात। त्यामुळे त्या दुकानांना सील खोललेलं आहे आणि ही दुकानं 1 तारखेनंतर उघडता येणार नव्हती, कारण या दुकानांना सील केलेलं आणि कायदेशीर कारवाई झाल्यामुळे त्याची सुनावणी झाल्याशिवाय आणि त्यांच्या दंडाची रक्कम भरल्याशिवाय ही दुकानं उघडता येणार नव्हती। त्यामुळे इम्तियाज जलील काही दुकानांची जी आहे दंडाची रक्कम जी आहे ती कमी करावी यासाठी गेले होते त्या ठिकाणी। महत्वाचं म्हणजे एक मास्कचा व्यवसाय करणारा दुकानदार, त्याचं 100 स्क्वेअर फुटाचं दुकान आहे, त्याला 20,000चा दंड लावण्यात आला होता आणि 20,000 भरल्याशिवाय त्याला दुकान सुरू करता येणार नव्हतं। आता त्या दुकानदाराचं म्हणणं असं होतं की माझा दररोजचा 200-250चा धंदा आहे मास्क विकण्याचा, मी 20,000 भरू शकत नाही। मात्र जे कामगार आयुक्त पवार आहेत त्यांनी ही भूमिका घेतली होती की 20,000ची दंड भरल्याशिवाय किंवा ज्यांना जो दंड लावलाय तो दंड लावल्याशिवाय दुकान उघडता येणार नाही। आणि इम्तियाज जलील यांचं म्हणणं होतं की दंडाची रक्कम कमी करा किंवा कायद्यानुसार तुम्हाला काय कमी करता येईल तेवढं करून ही दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात यावी, कारण आता 1 तारखेपासून व्यवसायाची संधी भेटलेली आहे ती दुकानदारांना करू द्यावी। मात्र कामगार आयुक्त जे आहेत दुकान उघडण्यास तयार नव्हते किंवा दंडाची रक्कम कमी करण्यास तयार नव्हते। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून त्या ठिकाणी काही दुकानांची जी आहे दंडाची रक्कम कमी केली आणि हा वाद निवळला। मात्र कामगार आयुक्तांनी जाऊन क्रांती चौकात इम्तियाज जलील यांच्या विरोधात जे आहे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला, तर पुढे पोलीस काय कारवाई करतात बघावं लागेल। मिलिंद। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला इम्तियाज जलील यांच्यावर आणि त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला। इम्तियाज जलील यांनी ज्या दुकानांवर कारवाई झाली होती त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे मागण्यात आले, त्यात त्यांना सवलत द्यावी असा आग्रह करत
कामगार आयुक्तांकडे गेले होते. आणि आता 12वीच्या विद्यार्थ्यांचं काय? 10वीचं तर झालं, पण कोरोनाच्या संकटामुळे 10वीच्या परीक्षा औपचारिक रद्द झाल्यानंतर आता 12वीच्या परीक्षांचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. आणि आता अखेर CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आल्याचं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. मात्र आता CBSE पाठोपाठ राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा परीक्षा रद्द होण्याचं वादळ घोंगावत आहे. आज राज्यातील 12वीच्या परीक्षांच्या बद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं लक्ष राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे लागलं आहे. आणि आपण अधिक जाणून घेऊयात. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, आज कॅबिनेटची बैठक आहे. काल केंद्रानं CBSEच्या 12वीच्या परीक्षांचा निर्णय घेतल्यानंतर स्वाभाविकपणे राज्यातल्या 12वीच्या विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे की परीक्षा होणार का टळणार? मिलिंद, जर अगदी खरं आहे आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच विषयावर चर्चा होईल आणि आजच निर्णय जो आहे तो घोषित केला जाईल. कारण काल केंद्र शासनानं CBSEच्या परीक्षा रद्द केल्या आणि हा निर्णय आता महाराष्ट्र शासनाच्या पथ्यावर पडणार आहे. कारण केंद्रीय बोर्ड ज्यांनी त्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या देशभरामध्ये शाळा किंवा महाविद्यालये आहेत आणि त्यांनी केंद्रीय पातळीवर हा निर्णय घेतलेला आहे. त्या तुलनेमध्ये राज्य शासनाकडे विद्यार्थी कमी जास्त प्रमाणात असतील, परंतु राज्य शासनानं जर केंद्र शासनानं जर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन रद्द केलेला असतील परीक्षा, तर राज्य शासनसुद्धा या स्वरूपाचा निर्णय घेऊ शकतो. आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेलं आहे या निर्णयाबद्दल, ते कुठे ना कुठे हे संकेत देणार आहे की राज्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा निर्णय होऊ शकतो. आपण जर बघितलं तर देशामध्ये जेव्हा कोरोनाचा विचार केला गेला तेव्हा दुसरी लाट जी आहे ती सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आली आणि त्यानंतर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम आपण महाराष्ट्रामध्ये बघितला. रुग्णसंख्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रात होती, मृत्यूसंख्यासुद्धा सगळ्यात जास्त महाराष्ट्रात होती आणि त्यामुळे केंद्रापाठोपाठ आज जर राज्य शासनानं सुद्धा 12वीच्या परीक्षा रद्द केल्या तर हा काही आश्चर्याचा धक्का असणार नाही. आणि दुसरीकडे पालकांनी सुद्धा ही मानसिकता केलेली आहे. त्याच वेळी ज्यावेळेला राज्य शासनानं 10वीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या त्यानंतर कुठे ना कुठे पालकांना हे सुद्धा वाटत होतं की 12वीच्या परीक्षा या सुद्धा रद्द केल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे पालकांची सुद्धा या निर्णयासाठी मानसिकता तयार झालेली आहे. कुणालाही धक्का बसेल असं तरी तुर्तास वाटत नाही. बरं प्रणाली, तू राहाच आपल्यासोबत. दरम्यान 12वीची परीक्षा रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केलंय. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षांबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि हित जोपासून लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकारने आज जो आहे ते CBSEच्या संदर्भामध्ये 12वीची परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते. कारण मला माहिती आहे ही परिस्थिती अशी असाधारण अशी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना दोहरी भूमिका लढावी लागत आहे. दोन ठिकाणी युद्ध लढावं लागत आहे. एका ठिकाणी पॅन्डेमिकशी ते लढत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना त्यांचा अभ्यास सुद्धा लक्ष द्यावं लागत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ताण आणि तणावाचं वातावरण आहे. 12वीचं वर्ष हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामधलं जे असलं ते महत्त्वाचा टप्पा आहे. मी तर म्हणेन की त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनाची ती एक मोलाची अशी पायरी आहे. परंतु यावेळची परिस्थिती पाहता आपण सर्वांनी अशी विनंती केली होती केंद्राला, राज्य सरकारच्या वतीने आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी यांनी सुद्धा केंद्र सरकारला विनंती केली होती की आपण यावेळी एक सूत्रता आणावी आणि यावेळी विविध पर्यायाचा सुद्धा आपण विचार करावा आणि त्याप्रमाणे जो निर्णय झालाय त्याचं मी या ठिकाणी स्वागत करते. आणि हेही मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये 12वी संदर्भामध्ये ज्या आपल्या राज्याच्या परीक्षा आहेत, स्टेट बोर्डच्या परीक्षा आहेत, त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घेईल. परंतु हा निर्णय घेत असताना मी आपल्याला सुरुवातीपासून एक गोष्ट सांगत आहे की राज्य सरकारची सगळ्यात महत्त्वाची जर कुठली प्राथमिकता असेल तर ते आपलं आरोग्य आणि आपली सुरक्षितता आहे. हे मी या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छिते. तेव्हा या विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. अपेक्षा आहे की केंद्रानं जर काय CBSEच्या परीक्षा रद्द केल्या असतील तर राज्यात सुद्धा तशाच प्रकारचा निर्णय व्हावा.
पण या सगळ्या विषयात अडचण दुसरी अशी आहे की केंद्रानं जरी CBSE संदर्भात निर्णय घेतला असला तरी राज्यात मात्र परीक्षांच्या संदर्भात न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि यामुळे राज्य सरकारला न्यायालयीन आणि कायदेशीर बाबींना सुद्धा तोंड द्यायचं आहे, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रश्नांना तोंड द्यायचं आहे आणि या सगळ्या विषयातून मार्ग काढायचा आहे. साधारणपणे CBSE बोर्डानं घेतलेले निर्णय हे देशभरात लागू केले जातात, पण त्या त्या राज्याचं स्वतंत्र परीक्षा मंडळ आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य आपल्या राज्यातल्या परीक्षा मंडळाच्या माध्यमातून 10वी आणि 12वी उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करता वेगळे निर्णय घेत असतं, स्वतंत्र नियम असतात आणि याच सगळ्या संदर्भात आता राज्यातल्या विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे ती परीक्षा पुढे ढकलली जाते का रद्द होते या संदर्भातली. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, यासोबत काही पालक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडे आधी जाऊयात. मला वाटतं अनिश आहे आपल्यासोबत. अनिश, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? येतोय आवाज तुमचा? अनिश आहे, त्याच्याबरोबर त्याचे पालक आहेत आणि हेरंब कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. शिक्षण विषयातले ज्येष्ठ अभ्यासक आहेत. महाराष्ट्राच्या गावखेड्याचा दौरा करून त्यांनी शिक्षण विषयातला निरीक्षणं वेळोवेळी नोंदवलेली आहेत. सगळ्यात आधी आपण विद्यार्थी केंद्रस्थानी असतो, त्यामुळे आधी विद्यार्थ्यांच्याकडे जाऊयात आपण. अनिश, काय वाटतं तुला, परीक्षा व्हाव्यात, नाही व्हाव्यात, काही दिवसांनी व्हाव्यात, कशा पद्धतीनं व्हाव्यात? ऍक्च्युली मला वाटतं की एक्झाम्स नाही कंडक्ट केले तरी चालतील, कारण की सगळे पुढचे ऍडमिशन आपले CET, JEE एंट्रन्स एक्झाम वर होतात आणि बोर्डचे मार्कांचा क्रायटेरिया 3rd, स्वतः 4th असतो. म्हणून मला वाटतं की बोर्ड एक्झाम यावर्षी ते कंडक्ट नाही करावं. बर, पण बोर्ड एक्झामला काहीतरी पर्याय लागेल ना. आता विद्यार्थ्यांना जर का वेगवेगळ्या पुढे इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा अन्य वैद्यकीय शाखांमधनं किंवा तंत्रज्ञानाच्या शाखांमधनं जायचं असेल तर त्याचा काहीतरी एक क्रायटेरिया ठरवायला लागेल. मग कसं जाणार पुढे? ऑनलाईन एंट्रन्स कॉलेज कडनं एक मिनिमम मार्कांची एक्झाम वगैरे काहीतरी किंवा प्रोजेक्ट असाइनमेंट्सच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी मार्क मिळतील. बर, अनिश, मागच्या वर्षभरात तू ऑनलाईन तुमची लेक्चर्स होत होती, ऑनलाईन पद्धतीनंच सगळा अभ्यास केला होता? हो, प्रॅक्टिकल एकही झाले नाही आमचे. बर, प्रॅक्टिकल एकही झालं नाही. बरोबर. तुला असं वाटतं की प्रॅक्टिकल झालं नाही त्यामुळे मोठा फरक पडू शकतो? कारण प्रॅक्टिकल मध्ये काही वेळेला जास्त मार्क पडू शकतात थिअरीपेक्षा, किंवा प्रॅक्टिकलचे हक्काचे मार्क असतात. हो, प्रॅक्टिकल झाले असते तर एक एक्स्ट्रा कॉन्फिडन्स येतो आपल्या एक्झाम देताना, आणि की आपली ती कन्सेप्ट बरोबर कळलेली असते. आमचे प्रॅक्टिकल पण नाही, नुसतं ऑनलाईन थिअरी आम्हाला सांगितली आहे. बर, ठीक आहे. तेवढं कॉन्फिडन्स येत नाही लगेच. ठीक आहे, आपल्यासोबत त्याचे पालक आहेत. मनोजजी, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे थोडीशी धाकधूक वाटते का की परीक्षा होणार, नाही होणार, कसं होणार, काय होणार? नाही, धाकधूक असं नाही, पण सध्याची कंडिशन बघता एक्झाम नाही घेतलेली बरी. कारण जो मॉब आहे स्टुडंट्सचा हा कित्येक लाखांमध्ये आहे आणि एवढे स्टुडंट्स परत एका ठिकाणी येणं म्हणजे हे परत आपल्या करंट सिच्युएशनला जोर देणं झालं पुन्हा. बर, पण जसं काही कॉलेजेसनी किंवा काही ठिकाणी विद्यापीठांनी ज्या FY SYच्या परीक्षा होत्या, अंतर्गत परीक्षा ज्या कॉलेजच्या असतात, त्या मोबाईलवरतीच ऑप्शनल प्रश्न देऊन या परीक्षा घेतल्या होत्या. तुम्हाला असं वाटतं की अशा होऊ शकतात परीक्षा? होऊ शकतात. जर का सेटअप तसं कॉलेजनी आणि प्रशासनाने करून दिलं तर ऑनलाईन एक्झाम होऊ शकतात. का आज JEE वगैरे सगळ्या ज्या ऑनलाईन एक्झाम्स आहे त्या सगळ्या ऑनलाईनच होतात. नाही, पण तुमची तयारी किंवा तुमच्या मुलाची तयारी आहे का अशा पद्धतीची ऑनलाईन परीक्षा जर का सरकारनं ठरवलं की घ्यायची ऑनलाईन परीक्षा तर ती द्यायची? ऑनलाईन परीक्षा म्हणजे माझं म्हणणं हे आहे की पूर्ण सिलेबसवर न घेता मिनिमम सिलेबसवर घेतलेलं बरं राहील. कारण गेल्या वर्षभरामध्ये मुलांना जे शिकवलेलं आहे त्यातलं कितपत मुलांना समजलेलं आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण सगळं ऑनलाईन शिकवलेलं आहे. ते मुलांचे डाऊट सुद्धा क्लिअर होत नाही, प्रॅक्टिकल एक्झाम झालेले नाही आहेत आणि कित्येक क्लास मग असे होतात की जे रेकॉर्डेड असतात, जे फक्त ऐकायचं असतं समोरच्यांनी. बरोबर.
प्रश्नोत्तर करता येत नाहीत, जसं वर्गात एखाद्या वेळेला होऊ शकतात तसं या ऑनलाईन मध्ये प्रश्नोत्तरांना फार संधी नसते, बरोबर ना अनिश? बरोबर बरोबर. बर, तुम्ही दोघं राहाच आपल्यासोबत आता या क्षेत्रातले एक मान्यवर जोडले गेलेत, हेरंब कुलकर्णी. सर, मी तुमच्याकडे सगळ्यात शेवटी अशा करता आलो की तुम्ही या विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं काय आहे ते तुम्ही आधी ऐकून घ्यावं किंवा समजून घ्यावं, आणि ते आपल्यासोबत असणारच आहेत, त्यामुळे तुम्हालाही काही त्यांना प्रश्न विचारायचे असतील तरी थेट विचारता येतील. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? 10वीच्या परीक्षांचं काय झालं आपण पाहिलं, शेवटी हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं आणि प्रॅक्टिकल अडचणी तर आहेतच. 12वीच्या बद्दल काय वाटतं? मला एक वाटतं की सीबीएसई बोर्डामागे आपले बोर्डांची फरफट होते आहे. म्हणजे पंतप्रधानांनी काल जो निर्णय घेतला तर तो संपूर्ण देशासाठी घ्यायला पाहिजे होता. याचं कारण असं की मागच्या 25 तारखेला सगळ्या राज्य सरकारांशी ते बोलले होते आणि पॅन्डेमिकच्या काळातले सेंट्रलाइज धोरणं असली पाहिजे, त्यामुळे संपूर्ण देशासाठी हा निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होता. दुसरा मुद्दा हा की त्यांनी सीबीएसई बोर्डातली मुलं खूप कमी आहेत, म्हणजे 11,92,000 मुलं सीबीएसईची आहेत, आयसीएसईची दोन्ही मिळून 2 लाख मुलं आहेत आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये फक्त 12वीची 15 लाख मुलं आहेत. त्यामुळे राज्य सरकारांनी त्यांचे निर्णय सीबीएसईच्या प्रभावात न घेता स्वतंत्र घेतले पाहिजे, कारण आजपर्यंत आपण सीबीएसई मध्ये खूप फरफट करून घेतली. बेस्ट 5चा निर्णय त्यांच्यामुळे आपल्याला घ्यावा लागला किंवा असे अनेक निर्णय आहेत. आणि उद्या 3 तारखेला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा पालक गेलेले आहेत, म्हणजे उद्या सर्वोच्च न्यायालयाने जर वेगळा निर्णय दिला तर परत मग आपल्याला आजचा निर्णय बदलावा लागेल. तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील केसेसचा आधार घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सीबीएसई बोर्डामागे आपली फरफट करू नये. मला पुढचा प्रश्न जो दिसतो तो हा की आज समजा 11वी पर्यंतच्या मुलांची तुम्ही परीक्षा घेतली नाही तर 12वीची पण नाही घेतली पाहिजे. जर सीबीएसई मुलांना सोडून देत असेल तर आपण सोडून दिलं पाहिजे, हे अगदी सोपं समजण्यासारखं आहे. पण पुढचा प्रश्न असा आहे की 12वी नंतरच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षा तर तुम्हाला घ्याव्याच लागणार आहेत, मग त्या तुम्ही कशा घेणार आहात? आणि मग त्या जर घ्यायच्या असतील तर मग 12वीची का घेतली नाही, असा एक उलटा प्रश्न उपस्थित होतो. मला स्वतःला असं वाटतं की आपल्या चॅनलवर मी अनेक त्याची भूमिका मांडली की कॅलेंडर पुढे गेलं म्हणून शैक्षणिक वर्ष पुढे गेलं पाहिजे, हा जो आपला 8 तास आहे तो आपण सोडून दिला पाहिजे. आणि माझं असं म्हणणं होतं की जर आता लाट कमी झाली आहे तर ऑक्टोबर पर्यंत आपण वाट पाहायला पाहिजे होती, म्हणजे ज्या मुलांचं शिकणं झालेलं नाही त्या मुलांचं शिकणं होईल. पहिली ते 12वी पर्यंतच्या मुलांना अगदी ऑक्टोबर पर्यंत आपण घेऊ आणि मग ऑक्टोबर ते एप्रिल मे पर्यंत दुसरं शैक्षणिक वर्ष असं करायला पाहिजे होते. याचं कारण असं की आज आपल्याला ह्या परीक्षा रद्द म्हणून मुलं कदाचित आनंदी होतील, पण औद्योगिक क्षेत्र याचा कसा विचार करेल याचा पण आपण विचार केला पाहिजे. जी मुलं 11वी 12वी शिकले. कुलकर्णी सर, तुम्ही म्हणताय ती गोष्ट बरोबर आहे. त्याचं कारण असं की शेवटी मुळात वर्गात शिकवलेल्या गोष्टीला प्रत्यक्षात किती उपयोग होतो, काही वेळेला पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकी किडे अशा पद्धतीने सुद्धा हुशार मुलांच्याकडे किंवा तांत्रिकता शेवटी ती असते. आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडता जगामध्ये तेव्हा मात्र तुम्हाला प्रत्यक्ष गोष्टी करायला लागतात, त्यात फरक असतो, त्या वेगळेपणानं तुम्हाला करायला लागतात किंवा समजून घ्यायला लागतात. आपण पुन्हा एकदा या विद्यार्थ्याच्याकडे जाऊयात. अनिश, तुला असं वाटतं का की प्रॅक्टिकल तर आता कदाचित शक्य नाही, कारण एका कॉलेजमध्ये जर का 100 विद्यार्थी सायन्सला असतील तर 100 विद्यार्थ्यांच्याकरता प्रॅक्टिकल आयोजित करायचं तर ते कदाचित 3 किंवा 4 बॅचमध्ये आयोजित करायला लागेल, एखादं कॉलेज जर का छोटं असेल तर. तुला असं वाटतं की प्रॅक्टिकल सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे का प्रॅक्टिकलकडे दुर्लक्ष करून फक्त थिअरीची परीक्षा घ्यायला हरकत नाही? ऍक्च्युअली प्रॅक्टिकल्स इम्पॉर्टंट आहेत, पण आता या कंडिशन मध्ये तर नाही घेतले तर ते बेस्ट ऑप्शन आहे तो, कारण की एवढे सगळे मुलं एकत्र एका जागी इकट्ठा होणार, नंतर तेवढीच रिस्क वाढणार आणि आपल्या सिक्युरिटी पण तेवढीच महत्वाची. बर, अनिश, तुझं जेव्हा बाकीच्या तुझ्या मित्रमैत्रिणींशी बोलणं होतं तर त्यांना काय वाटतं, परीक्षा व्हाव्यात नाही व्हाव्यात, किंवा झाल्या तर ऑनलाईन व्हाव्यात ऑफलाईन व्हाव्यात? काही काही लोकांचे वेगवेगळे विचार आहेत, काही काहींना पाहिजेत, काही काहींना नाही पाहिजेत. पण मोस्टली जसे माझे मित्र आहेत ते नाहीच बोलतात. सगळ्यांना एक वेगळी भीती असते, कोविडची अशी भीती बसलेली आहे, तिथे सोशलाइज पण त्यांना भीती वाटतं. बरं, तुला एक प्रश्न विचारू, संकोचणार नाही किंवा रागावणार नाही ना? तुला गेल्या वर्षी किती मार्क पडले होते? 10th मध्ये की 11th? 10th 11th? 10th मध्ये 87% आणि 11th मध्ये 70%. बरं, तुला असं वाटतं अनिश की प्रत्यक्ष वर्गात 10वी 11वीला झालेलं शिक्षण आणि आता ऑनलाईन पद्धतीनं झालेलं शिक्षण, तर तुला असं कुठेतरी मनात वाटतं की आपले मार्क कमी होतील? हो,
एक जो वेगळा टीचर आणि स्टुडंट सोबत इंटरॅक्शन असतो शिकताना, तो यावर्षी काही राहिलाच नाही ना. बर बर हेरम सर, विद्यार्थ्यांच्या मनात जर का ही भीती किंवा ही धाकधूक असेल की ऑनलाईन शिक्षणानंतर नेमकं कसं होणार, भले ऑनलाईन तुम्ही ऑप्शनल परीक्षांचं किंवा अगदी चुकी बरोबर किंवा 4 पर्याय देऊन अशा प्रकारच्या शिक्षणा परीक्षांच्या बद्दल सुद्धा बोललं जातं, पण विद्यार्थ्यांच्या मनात ही जी शंका आहे त्याबद्दलची ती कशी दूर करणार? अगदी बरोबर आहे. मुलांच्या मनातली ती शंका आहे आणि पुन्हा याच्यातला आणखी एक मोठा घटक आपल्या चर्चेमध्ये आला पाहिजे, तो हा की ग्रामीण भागामध्ये तर मुलांचं ऑनलाईन शिक्षण पण झालेलं नाही. म्हणजे जे डोंगरी भाग आहेत, आदिवासी भाग आहेत, जिथं रेंज नाही, आश्रमशाळांची मुलं, तर ही मुलं या चर्चेच्या परिघामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार बघतंय की नाही, मला शंका आहे. म्हणजे त्या मुलांना तर या सेंट्रलाइज परीक्षा जेव्हा आता इथून पुढे द्यायच्यात, तर या मुलांना तुम्ही कोणती सवलत देणार आहात? म्हणजे आज जसं पासिंगची सवलत आपण या सगळ्या मुलांना देतोय, तर जेईई नीट मध्ये ज्या मुलाचं ऑनलाईन पण झालं नाही आणि ऑफलाईन पण झालं नाही, तसं त्याच्यासाठी काय आरक्षण ठेवणार आहात का? ऑफलाईन असण्याचे त्याला काही तुम्ही जास्त मार्क देणार आहात का? अन्यथा ही दरी आणखी वाढत जाईल. हा त्यातला फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला या प्रश्नाच्या पलीकडे जावं असं वाटतं की परीक्षा कशा घ्यायच्या यापेक्षा पुढे ज्या स्पर्धा परीक्षा 12वी नंतरच्या आहेत, या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातल्या मुलांचं स्थान काय असणार आहे? जसं तुम्ही मेडिकलला किंवा कृषी पदवी केला, डोंगरी भागासाठी विशेष मार्क मुलांना देता, तसं ज्या मुलांना कुठल्याच प्रकारचं शिक्षण या 10वी 12वी मध्ये मिळालं नाही, त्या मुलांना ते दिलं पाहिजे. आणि मगाचा माझा एक मुद्दा पूर्ण करतो की औद्योगिक क्षेत्र आजच आपल्या या सगळ्या शिक्षण प्रक्रियेवर नाराज आहे, कारण याच्यातून बाहेर पडणारे मेडिकल डॉक्टर किंवा आर्किटेक्ट हे त्या दर्जाचे नाहीत, असं या सगळ्या अनेक अभ्यासातून आढळलंय. तर 2 वर्ष जी मुलं शिकलेलीच नाहीत, ज्या मुलांच्या परीक्षाच झालेल्या नाहीत, अशा मुलांचे कॅम्पस इंटरव्ह्यू औद्योगिक क्षेत्र घेतील का? किंवा त्यांना कोरोना बॅच म्हणून त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करतील का? अशी सुद्धा साधार भीती मला या निमित्ताने. बर हेरम सर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय आणि हाच मुद्दा आपण अनिशला विचारूयात. अनिश, असं आहे की तू आणखीन 2 वर्षानंतर जेव्हा प्रत्यक्ष बाहेर पडशील, नोकरी, उद्योग, व्यवसाय या सगळ्या गोष्टी करशील, तर यामुळे तुझ्या मनात काही प्रश्न येतात का? तुला कुठली भीती वाटते नोकरी मिळणं किंवा कॅम्पस इंटरव्ह्यू असे? आणि वर्षभर तू अभ्यास केलायस आणि आता वर्षाच्या शेवटी तयारी केल्यानंतर कळतं परीक्षा नाहीत, काय वाटतं? मी सध्या कन्फ्युज आहे त्या बाबतीत. बर, आणि अनिशच्या बाबांना काय वाटतं, मनोजजी? त्याचा इफेक्ट तर होऊ शकतोच, कारण मुलांचा कॉन्फिडन्स लेवल डाऊन झालेला आहे बऱ्यापैकी आता. बर, कारण मुलं घराच्या बाहेरच निघत नाहीये, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल कसा वाढणार आहे? बर, मागच्या वर्षीपर्यंत आपण मुलांना फोर्स करायचो की लॅपटॉप मोबाईल पासून दूर राहा, आणि गेल्या वर्षभर फक्त लॅपटॉप समोर बसवलं आपण. बरोबर. पण मनोजजी, तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही परस्पर विरोधी बोलताय? एकीकडे म्हणताय की परीक्षा नकोत कारण प्रत्यक्ष परीक्षा घेणं जरा अवघड आहे, ऑनलाईन परीक्षा त्यातल्या त्यात घेतली तर नाहीतर नको घ्यायला शक्यतो, आणि दुसरीकडे मग परीक्षा होणार नाही तर विद्यार्थ्यांचं वर्षभराचं मूल्यमापन पण होणार नाही, किंवा झालं तर ते बरोबर असेल का नाही याच्याबद्दल काहीच खात्री नाही. इंजिनिअरिंगचे ऍडमिशन जर म्हटलंय आपण, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वर होऊ शकतं ना, सीईटी आहे, जेडबलई आहे. तर आता 12वीच्या परीक्षांचा अभ्यास घेण्यापेक्षा त्या ऑनलाईन एक्झाम कशा घेता येईल याच्याकडे लक्ष दिलेलं बरं ना आता, कारण प्रत्येक ठिकाणी सीईटीच्या बेसवरच ऍडमिशन मिळतात. खरंय. हा, म्हणजे त्याच्यात 12वीला तुम्हाला किती मार्क मिळालेत ते विचारत नाही कोणी, सीईटीत किती मार्क मिळालेत तेच विचारतात आणि त्याच्यावर ऍडमिशन होते. मग आता सीईटी साठी जास्ती फोकस केलेलं बरं ना 12वी पेक्षा. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की मग ज्या कॉलेजेसमध्ये सीईटी प्लस 12वीच्या गुणांची कंपल्शन असते, त्याच्यामधून 12वीच्या गुणांचं जे काही मिनिमम कंपल्शन ठेवलेलं आहे ते त्यांनी काढायला पाहिजे तिथून. ठीक आहे, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आणखीन काही याच्यातले मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत, कारण सध्या तरी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत भवितव्य काहीसं आधांतरीच आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत, आणि आपला विषय सुरू आहे, आपली चर्चा सुरू आहे की 12वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आधांतरी आहे. आणि आधांतरी आहे त्याचं कारण म्हणजे CBSE आणि ICSE बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. पण महाराष्ट्र बोर्डाचं काय?
आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे. आपल्यासोबत अनिश आहे, 12वीचा विद्यार्थी, त्याचे वडील आहेत आपल्यासोबत, आणि हेरंब कुलकर्णी आहेत शिक्षणतज्ञ. मगाशी जसं अनिश मी तुला विचारत होतो, कुठेतरी असं वाटतं की वर्षभर तयारी केली, ऑनलाईन असेल पण भले वर्षभर तयारी केली, त्याच्या काही नोट्स तुम्हाला दिल्या असतील किंवा त्याच्या असाइनमेंट्स तुम्हाला दिल्या असतील, त्या सगळ्या फार इमानदारीत पूर्ण केल्या, आणि हे सगळं आपण करत होतो वर्षभर ते वर्षाच्या शेवटी होणाऱ्या परीक्षेकरता, आणि आता परीक्षाच नाही. काय वाटतं? मला वाटतं की आता एक आमचं लॉस तर आहेच की आमची 12वी बोर्ड्स तर नाही आहेत, पण आमचे सीईटी JEE वगैरे जे एंट्रन्स आहेत, जे आम्हाला कॉलेज एंट्रन्स जे आपण म्हणतो, जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ते तर होणारच आहेत ना. म्हणजे एका साईडनं लॉस पण आहे, एका साईडनं प्रॉफिट पण आहे की याच्या कारण आम्हाला बोर्डच्या एंट्रन्सला जास्त वेळ देता येईल. कारण की एंट्रन्सला सिलेबस वास्ट असतो, MCQ वेगवेगळे प्रकारचे असतात, मग ते वेगळं लॉजिकल थिंकिंग करता पण आम्हाला जास्त वेळ देता येईल. बरं, पण अनिश, सध्याची जी परिस्थिती आहे ती पाहता ज्या पद्धतीनं पूर्वी प्रत्यक्ष सेंटरवर जाऊन परीक्षा व्हायच्या, तशा सीईटीच्याही परीक्षा होऊ शकणार नाहीयेत. मग काय करणार? जेव्हा थोडी आपली COVID-19ची जी कंडिशन आहे वर्ल्ड वाईड किंवा कंट्री वाईड, जोपर्यंत थोडी माइल्ड होते तोपर्यंत तरी आपण प्रिव्हेंट केलेलंच बरं. बर, जसं की मागच्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जेव्हा लास्ट बॅचची घेतली होती त्या प्रकारे. बर, आणि पण मग त्यात प्रॅक्टिकलचं काय होणार? प्रॅक्टिकल तर नाहीच घ्यायला पाहिजे आता. नाहीच घेता येणार. मनोजजी, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अशा ह्याच्यात विद्यार्थ्यांचं, म्हणजे काही विद्यार्थी असे असतील की जे अभ्यासात फारशी त्यांची प्रगती नाही, किंवा ज्यांना ऑनलाईन म्हणजे प्रत्यक्ष शिक्षणातही त्यांचा फार रस नसतो, पण त्यांना जावं लागतं शाळेत, घरचे पाठवतात, सगळेच जातात, त्यामुळे जावं लागतं, पर्याय नसतो कॉलेजला. पण काही विद्यार्थी असे असतात की जे, जसं अनिश आहे, 80-90% दरम्यान मार्क मिळतात, काही जण असतात 95-98%, 100% टार्गेट ठेवून अभ्यास करतात. त्यांना असं वाटतं की आपल्यावर अन्याय झाला. एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. अन्याय झाला म्हणण्यापेक्षा आपण करंट सिच्युएशन बघता सगळ्यांच्या सिक्युरिटी प्रमाणे ते 12वीची एक्झाम आता ऑफलाईन घ्यायला नाहीच पाहिजे. त्यांचं ते नुकसान आहेच, पण बाकीच्यांचा पण विचार करायलाच पाहिजे आपण. पण मग तुम्ही असा काही विचार केलाय की कोणावर अन्याय होणार नाही आणि कोणाला फार सवलतही मिळणार नाही, या दोन्हीच्या मधला मार्ग काही असू शकतो? हो, एक्झाम न घेता तुम्ही याच्या अगोदरचं जे बोर्ड एक्झाम आहे, जशी 10वीचं बोर्ड आहे, तर त्याच्या बेसवर किंवा आता 12वी मध्ये वर्षभर मुलांनी ज्या काही टेस्ट दिल्या असेल ऑनलाईन, त्या सगळ्यांचं मूल्यमापन करून तुम्ही 12वीची एक्झाम घेऊ शकता तशी, किंवा तसे पर्सेंटेज त्यांना देऊ शकता, आणि जास्तीत जास्त वेळ सीईटी साठी देऊ शकता. आणि सीईटी ऑनलाईन कशी घेता येईल, फ्रॉम घरून आपण देऊ शकतो असं, त्याच्यावर जास्ती फोकस केलं पाहिजे, कारण शेवटी सीईटीच्या बेसवरच पुढच्या ऍडमिशन मिळणार. बरं, ठीक आहे. आपण आपल्यासोबत आपली प्रतिनिधी प्रणाली कापसे आहे. प्रणाली, तू पावसात एवढी उभी आहेस, पण तुझं गेल्या 2 दिवसात शिक्षक, विद्यार्थी, पालक, वेगवेगळ्या घटकांशी बोलणं झालं असेल. काय त्यांचं म्हणणं होतं या परीक्षांच्या बद्दल? मिलिंद सर, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होणं अपेक्षित आहे, आणि मुख्य म्हणजे काल CBSEचा निर्णय झाल्यानंतर आज राज्यात सुद्धा असाच निर्णय होण्याची शक्यता दाट आहे. आपल्याबरोबर नितीनजी आहेत, ते पालक आहेत. त्यांचा मुलगा 12वीमध्ये रुपारेल महाविद्यालयामध्ये शिकतो आहे. खरं तर 11वी आणि 12वी त्याचं दोन्ही वर्ष त्यांनी ऑनलाईनच केलं, म्हणजे नावालाच तो कॉलेजमध्ये होता. हा निर्णय आज घेतला जाण्याची शक्यता आहे. काय तुम्हाला वाटतं या निर्णयाबद्दल? निर्णय जर बघायला गेलात तर मुलांच्या यांनी त्यांनी शिक्षण परीक्षा ही माझ्याकरता मी ऑलवेज वाटतं मला की त्यांनी ती यावीच, आणि त्याच्याशिवाय त्यांना आयुष्यात काय करावं लागतं हे समजणार नाही. पण कोरोनाचं संकट आताच्या याच्यात हा निर्णय सरकारचा बरोबर आहे असं माझं मत आहे. कारण का, नाहीतर उद्या जर काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न होता. पण परीक्षा रद्द करणं हे ॲज अ पालक म्हणून मला वाईट वाटतं, हे नक्की आहे. पण मला सांगा की जसं तुम्ही स्वतः BE आहात, इंजिनियर आहात, आणि तुमच्या मुलाला तुम्ही म्हणालात की 10वीत खूप चांगले मार्क मिळाले होते, पण गेल्या 2 वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे त्याचा शिक्षणातला इंटरेस्टच निघून गेलाय. हे खरं आहे. म्हणजे गेल्या 2 वर्षात
तो भलेही आम्ही सगळे घरी कॉम्प्युटर्स म्हणजे समजता येतं तरी त्यांना ते कम्फर्टेबल नाही आहेत मुलांकरता ऑनलाईन हा गेले 11 वर्ष जर त्यांनी जर तसं केलं असेल ऑफलाईनमध्ये त्याच्यानंतर त्यांना ते कठीण गेलेलं आहे. आणि माझ्या मुलांनी तर स्पेसिफिकली मला सांगितलं होतं की बाबा मला ऑनलाईन जेवढं जमत नाही आहे. बरं, मग त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की जर हा निर्णय झाला परीक्षा रद्द करण्याचा तो एक प्रकारे चांगलाच होईल? नाही, परीक्षा ह्या झाल्याच पाहिजेत. त्याशिवाय मुलं ही आयुष्याला तयार होणार नाही त्याचं माझं स्पष्ट मत आहे. पण आत्ताची ही परिस्थिती ही पॅन्डेमिकची परिस्थिती काय दिस इज अनप्रेसिडेंटेड. म्हणजे कोणी याची अपेक्षा केली नव्हती, कोणाला याची कल्पना पण नव्हती. म्हणजे जेव्हा आता मध्ये जेव्हा हे केलं परत तो मुलगा अभ्यासाला लागला. पण आता काय झालं त्यांना काय फोकसच नाही आहे. एक्झाम कधी होणार याची अनिश्चितता एवढी आहे की त्यांना त्याच्यावरती काय करायचं हेच समजा. ॲज अ पालक आम्ही पण त्याला तेव्हा सांगितलं होतं परीक्षा जेव्हा डिक्लेअर केला तेव्हा की तू अभ्यासाला लाग. त्याने अभ्यास चालू केला, परत ते लॉकडाऊन झालं, परत डिफोकस सगळं बंद, परत त्याच्यातला विंटेज गेलं आहे ऑनलाईन. त्यामुळे आता त्यांच्या आणि आता माझ्याकरता परीक्षा न होणं हा काय राहिलेलाच विषय नाही आहे. बरं, पण नितीनजी एक महत्त्वाचा मुद्दा असतो, नुसती परीक्षा नाही, 12वीच्या परीक्षेनंतर सगळ्या वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये ॲडमिशन घेतात. त्या पर्सेंटेजवर पुढचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणून 12वीच्या परीक्षेला खूप जास्त महत्त्व असतं. पण आता समजा जर ही परीक्षा रद्द केली गेली, मार्काचा नेमकं काय करणार आहे, कशा पद्धतीनं देणार आहे अजून क्लिअर नाही आहे. त्याच्या ॲडमिशनचं तुम्हाला टेन्शन येत नाही? म्हणजे आधी फुपाट्यात अशी परिस्थिती नाही होणार? समजतच नाही. आता हे आत्ता फक्त कॅन्सल केलं आहे, एक त्यांनी त्याच्यातला एक टप्पा पार केला. पुढच्या त्यांना जर पुढे आयुष्यात, कारण त्याच्यावरती मी जर समजा BE केलं तर मला BEला जाताना आम्हाला त्याच्या एंट्रन्स होत्या, सगळं होतं. आता हे काय करणार, ह्याचं सरकार काही धोरण जाहीर करत नाही आहे. ऑल ऑफ अ सडन केलं तर मुलांना आम्ही काय सांगायचं, ॲज अ पालक म्हणून आम्ही त्यांना काय सांगायचं ह्याचीच आम्हाला क्लॅरिटी नाही आहे. नक्की. तर आपण पाहतोय की म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तर आहेच, पण पालकसुद्धा या गोष्टीने चिंतित आहेत की 12वीची परीक्षा जर रद्द झाली तर त्यांचं मूल्यांकन कशावर होणार आणि जे मूल्यांकन होईल त्या आधारावर त्यांना हवी ती फॅकल्टी मिळणार का? बर प्रणाली, तुर्तास धन्यवाद. एवढ्या पावसातही तू एका पालकांच्या महत्त्वपूर्ण अशा प्रतिक्रिया जाणून घेतल्यास याबद्दल. आपल्यासोबत अनिश आणि मनोज जी आहेत आणि हेरम कुलकर्णी पण आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणांमध्ये पुन्हा भेटूयात आणि ब्रेकच्या नंतर या भवितव्यातल्या आणखीन काही मुद्द्यांचा आपण शोध घेणार आहोत. प्रामुख्यानं पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी, व्हावं का होऊ नये, झालं तर कसं व्हावं, ह्याचं जो काही सगळा गोंधळ आहे ना त्याच्या आपण आणखीन खोलात शिरण्याचा प्रयत्न करूयात. एक छोटासा ब्रेक. नमस्ते महाराष्ट्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं भवितव्य आधांतरी आहे आणि याच संदर्भात आपण बोलतो. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यात काय निर्णय होत होते. अनिश आपल्यासोबत 12वीचा विद्यार्थी आहे, त्याचे पालक आहेत आपल्यासोबत आणि हेरंब कुलकर्णी आहेत. कुलकर्णी सर, मगाच्या सेगमेंटमध्ये मी तुमच्याकडे आलो नव्हतो कारण ही चर्चा एकदा तुम्ही ऐकलीत की तुमची त्याच्यावरची प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. ही सगळी तुम्ही चर्चा ऐकलीत. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातला हा जो डायलेमा आहे, करावं नाही, होणार कसं होणार, काय होणार, तर याला काही उत्तर आहे का? हिराम सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बर, हिराम सरांशी आपण संपर्क साधूयात, पण अनिश आहे आपल्यासोबत. पण अनिश, जर का परीक्षा रद्द झाली तर तू स्वाभाविकपणे CETची तयारी करशील. पण जर का परीक्षा घ्यायची ठरली किंवा ऑप्शनल घ्यायची ठरली, पर्यायांवरची घ्यायची ठरली, तर तुझी तयारी आहे तशी ऑनलाईन परीक्षा द्यायला? ऑनलाईन परीक्षा द्यायला तयार आहे, कारण की परवाच माझी एक ऑनलाईन परीक्षा झाली आहे VIT वेल्लोर करता. ओके. त्यांनी प्रॉपर सिस्टमॅटिकली घेतली आहे. थर्ड आय वगैरे त्यांनी कंपल्सरी ठेवलं होतं. थर्ड आय, माईक, कॅमेरा सगळे सुरू ठेवल्याशिवाय तुम्हाला पेपर तुमचा अनलॉक होतच नाही. बर, ठीक आहे. हिरम कुलकर्णी सर जोडले गेलेत. सर, हा जो विद्यार्थी आणि पालकांच्या मनातला हा सगळा जो गोंधळ आहे आणि जो स्वाभाविक आहे त्याच्यावर तुम्हाला तुर्तास काही उत्तर दिसतंय? तुर्तास उत्तर एका गोंधळाकडून दुसऱ्या गोंधळाकडे अशीच आजची आपली परिस्थिती आहे. खरा मुद्दा हा आहे की पालकांना मुलांच्या भवितव्याची काळजी वाटते. याचं कारण असं की
पुढच्या टप्प्यावर ज्या केंद्रीय स्वरूपाच्या परीक्षा मुलांना द्यायच्यात तर त्याच्यामध्ये मुलांचं काय होईल हा पालकांच्या पुढचा महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था म्हणून आपली विसंगती अशी आहे की 5वीतून 6वीत मुलगा जाताना शासनाला फार विचार करावा वाटला नाही, 8वीतून 9वीत मुलगा जाताना विचार करावा वाटला नाही, पण ज्या सेंट्रलाइज परीक्षा आहेत त्याच्याबाबत मात्र कुठलीच तडजोड होणार नाही. ही जी आपली कमी महत्व देणं आणि जास्त महत्व देणं ही जी आपली एक शिक्षण व्यवस्था म्हणून भूमिका आहे ती पण या ठिकाणी मला तपासण्याची गरज वाटते आहे. आणि म्हणून ज्या सेंट्रलाइज परीक्षा आहेत त्या सेंट्रलाइज परीक्षा घेताना पालकांना विश्वासात घेऊन ते निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा कोर्टबाजीमध्ये पुन्हा पालकांचा मनस्ताप वाढणार आहे. कारण मेडिकल इंजिनिअरिंग किंवा ह्या ज्या करिअरच्या परीक्षा आहेत याच्यामध्ये पालक एकेका मार्गासाठी आणि सातत्यानं आग्रही भूमिका घेत असतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याला न्यायालयात जाण्याचं चॅलेंज केलं जाईल. आणि पुन्हा समानतेचा जो मुद्दा आहे की ज्या मुलांना ऑनलाईनची सुविधा मिळाली नाही, जी मुलं ऑफलाईन होती, तर ते पालक सुद्धा कोर्टामध्ये जाऊ शकतात की आमच्या मुलांचं जर शिक्षणच झालेलं नाही तर आमच्या मुलांना या परीक्षेसाठी तुम्ही एकतर वेगळा ऍक्सेस द्या किंबहुना यांचा अभ्यासक्रम तुम्ही वेगळा बनवा. आणि मला शासनाला हे सांगायचंय की तुम्ही आता निकष पातळ केले पाहिजेत. म्हणजे समजा आता इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होत नाहीत तर तुम्ही त्या ठिकाणी निकष बदललेत की नाही, निकष त्या ठिकाणी बदलले, निकष पातळ केले. तर या वर्षीच्या ज्या सेंट्रलाइज परीक्षा आहेत त्या सेंट्रलाइज परीक्षेमध्ये सुद्धा पालकांना तुम्ही हा विश्वास दिला पाहिजे की ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, ऑफलाईन मुलं आहेत, तर 2 प्रकारच्या परीक्षा जरी घेतल्या म्हणजे जसं गणित आपण कठीण आणि कमी कठीण असे 2 गणित ठेवतो, तशा प्रकारची जी ऑफलाईन मुलं आहेत त्या ऑफलाईन मुलांसाठी वेगळी परीक्षा घेणं किंवा ओपन बुक टेस्ट सारख्या काही परीक्षा असं सुद्धा विचार करायला. ठीक आहे सर, तुम्ही एक शब्द वापरलात, शेवटी सरकार जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असतो किंवा त्याच्यानुसार आपल्याला करायचं असतं, कारण आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं असतं. पण नियम थोडेसे पातळ करणं किंवा थोडेसे सैल करणं, तर असं असतं की मगाशी ज्या पालकांनी उल्लेख केला की जीवनाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर ही परीक्षा द्यायला पाहिजे. आपल्याला त्या परीक्षेतले नियम काही कमी करता येत नाहीत किंवा ढिले करता येत नाहीत, पण हरकत नाही. आपण असा प्रयत्न करूयात आणि प्रार्थना करूयात की सगळ्यांच्या सोयीचा असा मध्यम मार्ग यातून निघेल आणि विद्यार्थी आणि पालकांच्या मनातला गोंधळ हा लवकरात लवकर दूर होईल आणि एकदा पुढचं काय ते सुरू होईल. अनिश, तुला आणि तुझ्यासह महाराष्ट्रातल्या तुझ्या सगळ्या मित्रांना आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना या 12वीच्या परीक्षांसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सर. येस, हिरम सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल. तुर्तास इथे सांगूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी. तसंच जर का तुमची ही चर्चा बघायची चुकली असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की यातले काही मुद्दे पुन्हा एकदा पाहिले पाहिजेत तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हां, मास्क बांधा, हात वारंवार धुवा.